आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहूया फॅक्टरायझेशन साइन ट्रिक. समजा आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं असेल आणि आपल्याला माहिती आहे की ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे दोन फॅक्टर आहेत, 5 आणि 2. कारण की 5चं मल्टिप्लिकेशन 2 वर केल्यानंतर 10 येतं आणि 5चं ऍडिशन 2 वर केल्यानंतर 7 येतं, म्हणजे ही मिडल टर्म येते. आणि मल्टिप्लिकेशन केल्यानंतर 10 येतं म्हणजे तिथं 1 असतो, 1 × 10 किती येतं? 10 येतं. तर आपण काय करू शकतो, खूप सोप्या पद्धतीने जे फॅक्टर लिहू शकतो तीच ट्रिक मी तुम्हाला आता सांगणार आहे. समजा आता आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे, तर कसं लिहायचं? एक्स ब्रॅकेटमध्ये लिहून घ्यायचं. आता आपल्याला माहिती आहे दोन फॅक्टर आहेत 5 आणि 2, ते पण लिहून घ्यायचे 5 आणि 2. आता ह्यांच्या दोघांमध्ये कोणती साइन येणार आहे ते कसं ठरवायचं ते तुम्हाला सांगतो. आता पहिल्यांदा काय बघायचं, हा जो कॉन्स्टंट आहे 10 त्याची साइन बघायची, ती कुठली साइन आहे? प्लस आहे. तर कॉन्स्टंटची साइन जर प्लस असली तर आपलं जे आन्सर असणार आहे त्याला एक तर प्लस प्लस किंवा मायनस मायनस साइन येईल. आता हे कसं ठरणार प्लस प्लस किंवा मायनस मायनस साइन येईल ते? तर त्यासाठी काय बघायचं, मिडल टर्म बघायची. मिडल टर्म इथं काय, ह्या इक्वेशन मध्ये मिडल टर्म कोणती आहे? 7x. त्याची साइन कुठली आहे? प्लस. इथं प्लस असल्यामुळे मिडल टर्म मध्ये प्लस असल्यामुळे ह्या दोन्ही इक्वेशनला, ह्या दोन्ही फॅक्टरला कुठली साइन द्यायची? प्लसची साइन द्यायची. हे तुम्हाला समजलं. आता सेम सेकंड उदाहरण बघूया. इथं आपल्याकडे काय दिलंय, क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे, आपल्याला माहिती आहे फॅक्टर कोणते आहेत? 5 आणि 2 आहेत. तर आपण सिंपल काय करायचं, एक्स एक्स असं लिहून घ्यायचं. एक्स का लिहिलाय? कारण तिथे व्हेरिएबल एक्स आहे. आणि दोन आपले जे फॅक्टर्स आहेत ते पण लिहून घ्यायचे. आता यांच्या दोघांमध्ये कोणती साइन येईल ते ठरवायचं आहे. तर नियम काय, पहिल्यांदा कॉन्स्टंटची साइन बघा. कॉन्स्टंटची साइन कुठली आहे? प्लसची. म्हणजे आपल्या आन्सरला एक प्लस प्लस येईल किंवा मायनस मायनस येईल. ठीक आहे, आता प्लस प्लस येईल किंवा मायनस मायनस येईल हे कसं ठरवणार? तर मिडल टर्म बघा, ही मिडल टर्म इथं 7x आहे, त्याची साइन कोणती आहे? मायनस आहे. त्यामुळे इथं काय येणार? मायनस मायनस साइन येणार. सिंपल. कळालं? हे पण समजलं आपल्याला. आता पुढचं बघूया. थर्ड एक्झाम्पल, म्हणजे सगळे उदाहरण घेतोय म्हणजे तुम्हाला क्लिअर होऊन जाईल कन्सेप्ट. आता आपल्याला काय बघायचंय, आपल्याला माहिती आहे की 5 आणि 2 फॅक्टर आहेत. तर सिंपल लिहिताना आधी कसं लिहायचं, एक्स आणि 5 लिहायचं आणि एक्स आणि 2 लिहायचं. त्याच्यामध्ये कोणती साइन येईल ते आपल्याला पाहायचंय. आता आपण सगळ्यात पहिली स्टेप काय, कॉन्स्टंट पहा. कॉन्स्टंटची साइन कुठली? मायनस आहे. आता इथं मायनस साइन आहे बरं का. मायनस साइन असले तर तुम्हाला आन्सर काय भेटेल? प्लस मायनस साइन भेटेल. ठीक आहे. आता प्लस कोणाला द्यायचा, मायनस कोणाला द्यायचा हे कसं ठरवायचं? तर त्याची मिडल टर्म बघायची. इथं मिडल टर्म आहे, मिडल टर्मला कोणती साइन आहे? प्लस. आता मिडल टर्मला प्लस साइन असल्यामुळे जो पण मोठा असेल ह्या दोघांचा, जे आपले फॅक्टर आहेत, जो पण मोठा फॅक्टर असेल त्याला प्लस साइन द्यायची. आता इथं 5 आणि 2, 5 आणि 2 आहे, तर ह्यात मोठा कोण आहे? 5 आहे. तर 5 ला काय देणार? प्लस साइन. आणि मग राहिली कुठली? मायनस साइन, ही 2 ला देणार. अशा पद्धतीने आपण काय करणार, हे इक्वेशनला साइन हे फॅक्टर्स करणार. हे झालं तिसरं. आता लास्ट एक्झाम्पल पाहूया. आपल्याला माहिती आहे इक्वेशनचे फॅक्टर काय आहेत? 5 आणि 2 आहेत. तर लिहिताना कसं लिहायचं, एक्स आणि 5 आणि एक्स आणि 2 इक्वल टू 0 हे लिहून घेतलं. आता या दोघांमध्ये कोणती साइन येणार कसं ठरवायचं? सिंपल. आपला पहिली स्टेप काय, कॉन्स्टंट बघायचा. कॉन्स्टंटची साइन कुठली आहे? मायनस आहे. बरोबर, म्हणजे आपल्या आन्सरला काय साइन भेटेल? प्लस मायनस साइन भेटेल. आता कसं ठरवायचं की कोणत्या फॅक्टरला प्लस भेटेल, कोणत्या फॅक्टरला मायनस भेटेल? त्यासाठी मिडल टर्म बघायची. मिडल टर्मची साइन कुठली आहे? मायनस आहे. मिडल टर्मची साइन मायनस असल्यामुळे ह्या दोन्ही फॅक्टर मधला कोणता मोठा फॅक्टर आहे त्याला मायनस साइन द्यायची. आता इथं 5 मोठा आहे त्यामुळे 5 ला काय दिली? मायनस साइन दिली आणि 2 ला काय दिली? प्लस साइन दिली. तर आय होप तुम्हाला ही कन्सेप्ट क्लिअर झाली असेल. तर ही होती फॅक्टरायझेशन साइन ट्रिक.